हाय, मी टियाना तांबे. आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. मी तुम्हाला दाखवणार आहे आटलांची भाजी. त्या दिवशी आपण फणस फोडला, त्याच्यात ते आटला निघल्या, त्याला ठेसून घ्यायचं आणि त्याचा साल्ट काढायचा. त्याला आपण उकडून घेऊया. उकडून झाल्यावर तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवते. बघा, मी शिजवून घेतलंय. इकडे मी सुकट घेतलंय, सुकावाला त्याला बोलतात. जवळा कांदा घेतलाय कापून, टमाटर घेतले, कोकम घेतले, कोथिंबीर घेतले, अजून मसाले घेतले. मी कढई झाल्या, कढईमध्ये तेल टाकले. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये कांदा टाकूया. त्याच्यामध्ये मी टमाटर टाकते. कांद्याला थोडा ब्राऊन होऊन देऊया. आपला कांदा आता ब्राऊन झाला, त्यामध्ये मसाले टाकूया. मालवणी मी 4 चम्मच टाकते. धना पावडर टाकते अर्धा चम्मच. गरम मसाला टाकते अर्धा चम्मच. हळद टाकते थोडी. अजून काश्मीरी पावडर टाकते थोडी. लसूण मसाला टाकते थोडा. हे झाले आपल्या जमीला. आता आटला टाकून घेऊया. अजून सुकट टाकूया. आता मिक्स करून घेऊया. आता उकडवलेलं आटलांचं पाणी असतं ना, त्याच्यामध्ये टाकूया आपण. याच्यामध्ये मी पूर्ण पाणी टाकते. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. यामध्ये 1.5 चम्मच मी मीठ टाकते. अजून कोकम टाकून घेऊया याच्यात. आता हे शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता आपण झाकण लावून घेऊया. आपली भाजी शिजली आहे का आता बघूया. आपली भाजी शिजली, तर मी स्टोव बंद करून घेते. ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेते. मला थोडी थपथपीत पाहिजे होती म्हणून मी थपथपीत ठेवले. मला सुकी नको जास्त म्हणून मी अशीच ठेवले. हा व्हिडिओ मी इकडे संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.